मित्रांनो नमस्कार. काँग्रेस पक्षाच्या ट्विटर हँडलवरून सुनेत्राताई पवार यांना गुंगी गुडिया असं संबोधित केलं गेलं आणि महाराष्ट्रामध्ये एक प्रकारे रान उठलं. कुणी त्याचं थोडंसं समर्थन करणारेही वक्तव्य केले, कुणी त्याचा विरोध करणारेही वक्तव्य केले, आंदोलनं केली. अनेक ठिकाणी अनेक घटना या सगळ्या त्यांच्या त्या उल्लेखाच्या नंतर घडल्या आणि हर्षवर्धन सपकाळ काँग्रेस पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी जरी हे प्रत्यक्षात असा उल्लेख केलेला नसला तरीही ते काँग्रेस पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष आहेत, ते प्रमुख आहेत, ते जिम्मेदार आहेत, म्हणून त्यांना पुढं येऊन त्याबद्दलचं स्पष्टीकरण द्यावं लागलं. मला वैयक्तिक विचाराल तर काँग्रेस पक्षाने हा उल्लेख टाळायला हवा होता असं माझं मत आहे. कारण अशा पद्धतीचे उल्लेख कुणालाच आवडत नाहीत. खास करून स्त्रीच्याबद्दल जर असा उल्लेख केला गेला तर तो लोकांना अजिबात आवडत नाही. आणि त्यात जर त्या स्त्रीच्या पतीचं निधन नुकतंच झालं असेल तर मग तर लोकांना ही गोष्ट अजिबातच आवडत नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाने हा उल्लेख टाळायला हवा होता. गुंगी गुडिया असं म्हटलेलं सुनेत्राताई पवारच काय, परंतु इंदिरा गांधी यांच्यासुद्धा बाबतीमध्ये कधीच कुणाला आवडलं नाही. त्यामुळे अशा पद्धतीचे उल्लेख हे पक्षाने अधिकृत भूमिका, अधिकृत हँडलवरून टाळायला हवेत. त्या उल्लेखाच्या अनुषंगाने उपस्थित केले गेलेले सगळे जरी मुद्दे खरे असले तरी वस्तुस्थिती ही आहे की लोकांना हे आवडत नसतं. त्यामुळे काँग्रेस पक्षाने इथून पुढं तरी कमीत कमी अशा पद्धतीची स्वतःच्याच पक्षाला अडचणीत आणणारी वक्तव्य किंवा उल्लेख हे करू नयेत. कारण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाला अतिशय चांगली राजकीय परिस्थिती आहे. त्या दिशेने काँग्रेस पक्षाने मेहनत करावी, नक्की उलट्या दिशेने प्रवास करावा. कारण एवढी चांगली राजकीय परिस्थिती राज्यामध्ये असताना काँग्रेस पक्षाने मेहनत केली पाहिजे, कष्ट केले पाहिजे. सगळ्यांनी एकत्रित येऊन एक सांघिक प्रयत्न केला पाहिजे, ज्याला की कलेक्टिव्ह एफर्ट असं म्हणतो, टीमवर्क असं आपण म्हणतो. त्या पद्धतीने कलेक्टिव्ह लिडरशिप म्हणून सगळ्या प्रमुख नेत्यांनी एकत्र येऊन पुढचा प्रवास केला पाहिजे. आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने सुद्धा त्या दृष्टीनेच प्रयत्नशील राहायला पाहिजे. असं काहीतरी करत बसण्यापेक्षा, म्हणजे फुग्यामध्ये हवा भरत असताना तिला टाचणी मारण्याचं काही कारण आहे का? हे एक प्रकारे टाचणी मारण्याचा हा प्रकार झाला असं मला वैयक्तिक वाटतं. अर्थात त्याची दुसरी बाजू अशीही आहे की जे काही तिथं पत्रकार परिषदेमध्ये ज्या पद्धतीने तो प्रसंग घडला आणि ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांनी स्वतःहून सुनेत्राताई पवार उपस्थित असताना स्वतःहून पुढं येऊन अधिकारात घेऊन गोष्टी सगळ्या आपल्या ताब्यात घेऊन ती पत्रकार परिषद बंद करण्याचा जो प्रयत्न केला तोही चुकीचा होता. कारण तुमच्या स्वतःच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या नेत्या, राज्याच्या उपमुख्यमंत्री असलेल्या नेत्या त्या तिथं असताना तुम्ही जबरदस्ती करणं किंवा आपलं वर्चस्व प्रस्थापित करून त्यांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करणं हेही योग्य नाही. तोही एक प्रकारे त्यांचा केलेला अपमानच आहे असं मी मानतो. आणि इतरही जे मुद्दे उपस्थित केले गेले की अजितदादांचं अपघाती मृत्यूचं प्रकरण असेल, त्याबद्दलची चौकशी असेल, ते सुद्धा मुद्दे अत्यंत रास्त आहेत आणि त्याबद्दल सुनेत्रा पवार यांनी भूमिका घेतली पाहिजे ही अपेक्षा ठेवणंही रास्त आहे. कारण महाराष्ट्रातल्या जनजनाच्या मनामध्ये ही भावना आहे की अजितदादांच्या त्या अपघाती मृत्यूची चौकशी झाली पाहिजे. ज्या सरकारमध्ये सुनेत्राताई पवार या उपमुख्यमंत्री आहेत त्या सरकारचे जे मुख्यमंत्री आहेत आणि गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या खात्याने या राज्यामध्ये साधा FIR सुद्धा दाखल करून घेतला नाही. तो FIR दाखल करण्याच्यासाठी रोहित पवार यांना कर्नाटक राज्य गाठावं लागलं. याचा सुद्धा जाब कुठेतरी सुनेत्राताई पवार यांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांनी सरकारला आणि मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना विचारला पाहिजे. जेवढी टीका आणि जेवढी आक्रमकता आत्ता तुम्ही या वक्तव्याच्या नंतर सुनेत्राताई पवार यांच्या आत्मसन्मानामध्ये दाखवताय, तेवढी आक्रमकता जर तुम्ही अजितदादा पवार यांच्या आत्मसन्मानामध्ये, त्यांच्याप्रती असलेल्या तुमच्या श्रद्धेमध्ये आणि त्यांच्याप्रती असलेल्या तुमच्या प्रेमाच्या साठी म्हणून तुम्ही जर या सरकारच्याबद्दल दाखवली असती की जे सरकार साधा FIR सुद्धा दाखल करून घेत नाही, जे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री साधा FIR सुद्धा दाखल करून घेत नाहीत, म्हणजे त्याचं खातं करून घेत नाही, त्याच्याबद्दल जर तुम्ही एवढी आक्रमकता दाखवली असती तर तुमच्याबद्दलही खचितच किंचितसा आदरभाव महाराष्ट्राच्या लोकांच्या मनामध्ये वाढला असता. परंतु आत्ताची परिस्थिती अशी आहे की राज्याच्या उपमुख्यमंत्री असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, हा एक प्रकारे भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या ताब्यात गेल्यासारखं चित्र
आणि त्यांना वाईट वाटू नये, त्यांना काही चुकीचा आपल्याबद्दल समज होऊ नये, याच्यासाठी धडपड करत असलेला पक्ष, अशी ह्या पक्षाची प्रतिमा आज दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. मी बटीक झालेला पक्ष असाच शब्दप्रयोग करणार होतो, परंतु मी तो टाळला. आपण लक्षात घ्या, आता खरी परिस्थिती तशीच आहे जसं मी म्हणू इच्छित होतो. परंतु यासुद्धा सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उपमुख्यमंत्री असलेल्या सुनेत्राताई पवार यांनी या सगळ्या गोष्टींना लक्ष दिलं पाहिजे. हेही तेवढंच सत्य आहे. परंतु तो जो मूळ विषय होता आणि तो जो मूळ मुद्दा होता की सुनेत्राताई पवार यांचा जो गुंगी गुडिया अशा पद्धतीचा उल्लेख हा ट्विटर हँडलवरती केला गेला, तो उल्लेख काँग्रेस पक्षाने टाळायला पाहिजे. थोडंसं सावध राहा. नेमकं कुठं फोकस केलं पाहिजे, नेमके कुठं प्रयत्न केले पाहिजेत, नेमकं काय आणि कशा पद्धतीने आपण व्यक्त झालं पाहिजे, याचीसुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. कारण विधानसभेच्या निवडणुकीत आलेलं हे अपयश आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये झालेली घसरगुंडी हे आपल्याला विसरता येणार नाही. आणि त्यातनंसुद्धा आपल्याला संधी आहे, हे किती आपलं सौभाग्य आहे. आणि यासाठी आपण मग किती म्हणून प्रयत्न केले पाहिजेत, किती म्हणून सावध राहिलं पाहिजे आणि किती म्हणून काळजी घेतली पाहिजे, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. बऱ्याचदा असं असतं की काय बोलावं हे ते निश्चित आपल्याला कळायला पाहिजे, काय बोलू नये हे त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला कळायला पाहिजे. आणि याचीच काळजी नेमकी काँग्रेस पक्षाने घेण्याची गरज आहे. सत्ताधारी पक्षाच्या हातामध्ये आयतं कोलीत देण्याची आवश्यकता नाही. मुद्द्यांवरती राजकारण केलं पाहिजे. वैयक्तिक टीकाटिप्पणी करण्यावरती राजकारण टाळलं पाहिजे. जे काही सत्ताधारी पक्षाला, भारतीय जनता पक्षाला, शिंदे सेनेला आणि अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीला अपेक्षित आहे ते तुम्ही का करताय? त्यांना मुद्द्यांवरती राजकारण नको आहे. त्यांना अशा वैयक्तिक टीकाटिप्पणी, जात, धर्म, पंथ याच्यावरतीच राजकारण कायम ठेवायचं आहे. आणि नेमकं तेच तुम्ही करून त्यांच्या हातामध्ये आयतं कोलीत देताय, हे पण तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे अशा टीकाटिप्पणी करणं टाळा. अगदी काँग्रेस पक्षाच्या ज्या कुण्या व्यक्तीने त्या ट्विटरवरती ते वक्तव्य केलं असेल त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. अशा पद्धतीचं बेजबाबदार वक्तव्य करून पक्षाला अडचणीत ज्या कुणी व्यक्तीने आणलं असेल त्याच्यावरती निश्चित कारवाई झाली पाहिजे. त्याला जाब विचारला गेला पाहिजे की हे तुम्ही कोणत्या अधिकारात अशा पद्धतीनं बेजबाबदार वक्तव्य तुम्ही केलं. आणि काँग्रेस पक्षाने खरोखर काळजी घेतली पाहिजे की अनावश्यक गोष्टी, काही आवश्यकता नव्हती, अनावश्यक गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. आणि जर तुम्हाला एखाद्या संदर्भाने काही बोलायचं असेल तर सरळ सरळ ते संदर्भ मांडा. विनाकारण उल्लेखाच्या चक्रव्यूहामध्ये अडकू नका, विनाकारण उपमांच्या चक्रव्यूहामध्ये अडकू नका. कारण अशा पद्धतीच्या गोष्टींचे मग 100 अर्थ निघतात. आणि मग तुम्ही कोणता अर्थ योग्य आहे म्हणून नंतर माध्यमांना किंवा महाराष्ट्रातल्या जनतेला सांगत बसणार आहात. त्यामुळे काँग्रेस पक्षाने निश्चित काळजी घेतली पाहिजे, खबरदारी घेतली पाहिजे की अशा पद्धतीचे उल्लेख हे आपण करू नयेत. कारण ज्यांनी कुणी हे सगळं केलं असेल त्यांनी जरी थोडंसं शांत राहून आपल्या आत्म्याला हा प्रश्न विचारला की हे आपण करायला हवं होतं का नको, तर मला पूर्ण विश्वास आहे की त्यांचा आत्मासुद्धा त्यांना हेच सांगेल की तुम्ही हे करायला नको होतं, टाळलं असतं तर बरं झालं असतं. धन्यवाद.